अनारसाचे तांदूळ किती दिवस भिजवायचे, अनारसाचं पीठ कसं करायचं, जाळी पडत नाही किंवा आतून मऊसूत आणि बाहेरून चांगले खुसखुशीत होत नाही, तर मग ही ट्रिक एकदा नक्की वापरा. परफेक्ट खुसखुशीत जाळीदार अनारसे बनवण्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत, 3 दिवस भिजवून घ्यायचे. नंतर सावलीतच वाळवून घ्यायचे आहेत. तांदूळ ओलसर असतानाच बारीक पीठ करायचं. आता हे पीठ केल्यानंतर गूळ किसून किंवा चिरून घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा. हा गूळ व्यवस्थित मिक्स नाही झाला तर अनारसे कडक होतात. पीठ आता छान असं मळून घेतलेलं आहे. 2 दिवस झाकून ठेवायचं आहे आणि हे पीठ छान असं फर्मेंट होतं. तिसऱ्या दिवशी हे बघा, अशा पद्धतीने आपलं अनारशाचं पीठ तयार झालेलं आहे. छोट्या छोट्या गोळ्या करायच्या, अनारसे हलक्या हाताने या खसखशीवरती थापून घ्यायचे आणि मध्यम ते मंद आचेवरती अनारसे तळायचे आहे. बस, मस्त असे आपले अनारसे तयार होतात. खूप छान अशी जाळी सुटते, खुसखुशीत असे अनारसे आपले तयार झाले. अशी पारंपरिक रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.